भौमितिक आकृत्यांवर आधारित काही कन्फ्युजन करणारे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर मला असं वाटतं की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यातील काही एक्झाम्पलचा तुम्हाला नक्की उपयोग होणार आहे. एकूण 10 एक्झाम्पल घेते. व्हिडिओ अगदी थोड्या वेळाचा आहे, काही हरकत नाही. आपण सुरुवात करूया. पहा, खालीलपैकी कोणती आकृती कोण PQR ची आहे? आपल्याला सगळ्या ठिकाणी या ठिकाणी पहा कोण PQR असल्यासारखं वाटतं, परंतु नेमकी आकृती कोणती आहे? तर असेच काही एक्झाम्पल्स कन्फ्युजन करणारे आपण घेतलेले आहेत. पहा या ठिकाणी आता इथे PQR आहे, इथे PQR आहे, इथे आपला कोण पहा PQR, 3 बिंदू या ठिकाणी म्हणजे 3 नावं दिलेत आपल्याला, लेटर्स PQR. इथे पण PQR आहे. मग नेमकी आपण आकृती कोणती घेणार आहोत? बरोबर आहे. तर या ठिकाणी पहा आता जास्त प्रमाणात कन्फ्युजन या 2 फिगरमध्ये होते आपलं. तर आता या 2 फिगर मधले हा ऑप्शन आपल्याला घ्यायचा आहे. ही आकृती आपली ऑप्शन नंबर 3 ही PQR ची आहे. कारण का इथे PQR नाव दिलेलं आहे, परंतु पॉइंट सिलेक्ट नाही केलेला. या किरणावरचा जो काही पॉइंट आहे ना, पॉइंट P, तो सिलेक्ट नाही केला. इथे R नाही घेतला. त्यामुळे पहा इथे आपण P आणि R सिलेक्ट केले, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 येईल कोण PQR ची आकृती. इथे तर सरळ कोण आहे हा PQR, म्हणजे एक रे दिलेला आहे आपल्याला, फक्त किरण, त्याच्यावर 3 बिंदू घेतलेत. इथे मात्र समजा इथे O घेतला आपण तर POQ कोण तयार होतो? R. PQR या ठिकाणी कोणच बनत नाही. तर अशा प्रकारची फिगर आहे. चला आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. पहा घड्याळ ठीक 6:30 वाजता त्याच्या 2 मुख्य काट्यांत किती अंशाचा कोन होईल? पहा इथे मी फिगर काढलेली आहे. पहा मिनिट काटा या ठिकाणी 6:30 वाजता तो बरोबर 6 वर असेल, म्हणजे 30 मिनिट झालेली आहेत. तास काटा थोडासा 6च्या पुढे सरकलेला आहे. तर आता या ठिकाणी पहा आपल्याला माहिती आहे की या 2 तासामध्ये ना 30 अंशाचा कोन असतो. मग आता मिनिट काटा अर्धा अंतर चालून आलेला आहे. 30 मिनिट ऑलरेडी झाले आहेत 1 तासातले. म्हणजे याचा अर्थ 30च्या निम्मे करायचे. तोंडी उदाहरण आहे. 30च्या निम्मे 15 अंश होतात, म्हणजे तोंडी सोडू शकतो आपण. पर्याय क्रमांक 2. किंवा दुसऱ्या प्रकारे पण आपल्याला सांगता येईल. पहा तास काटा 6 वर होता, 6च्या पुढे गेलाय. तो कशामुळे गेलाय? या 30 मिनिटामुळे गेलाय. बरोबर आहे. तास काटा नेहमी 1 मिनिटामध्ये अर्धा डिग्री पुढे सरकतो, अर्धा अंश पुढे सरकतो तास काटा. आणि मिनिट काटा 6 अंश पुढे सरकतो 1 मिनिटामध्ये. तर आता या ठिकाणी मग हा 30 मिनिटामध्ये किती गेलेला असेल? 30च्या निम्मे 15 अंश, म्हणजे या ठिकाणी 15 अंशाचा कोन तयार होणार आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण. एका कोनाचा कोटिकोन त्याच्या पूरक कोनाच्या 1/4 पट आहे. कोटिकोन पूरक कोनाच्या 1/4 पट आहे. तर त्या कोनाचे माप किती असेल? मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले कोटिकोन कशाला म्हणतात, पूरक कोन कशाला म्हणतात, तर आपण त्याविषयी घेतलेला आहे. तर आता पहा आपण आधी तो जो मूळचा कोन आहे ना, तो 1 अंश मानू. मूळ कोन 1 अंश मानू. आता याचा आधी कोटिकोन काढूया आपण. 2 कोनांच्या मापांची बेरीज जेव्हा 90 अंश असते तेव्हा त्या 2 कोनांना परस्परांचे कोटिकोन म्हणतात. म्हणजे कोटिकोन होईल या ठिकाणी. एवढं सगळं नीट बसण्याची गरज नाही, शॉर्टकट पद्धतीने आपण सोडू शकतो. सुरुवातीला समजून घेण्यासाठी याची गरज आहे. कोटिकोन 90 - x होईल आणि पूरक कोन होईल. 2 कोनांच्या मापांची बेरीज 180 असते, तेव्हा ते 2 कोन परस्परांचे पूरक असतात. त्यामुळे एक कोन जर x असेल तर त्याचा पूरक कोन असेल 180 - x अंश. आता ह्या दोघांचं रिलेशन आपल्याला दिलेलं आहे वरती 1/4 पट. तर त्याच्या आधारे आपल्याला सोडवायचंय. पहा आता आपण हे कसं सोडवणार आहोत. कोटिकोन कोटिकोन किती आहे? 90 - x. 90 - x हा 1/4 पट आहे. कोणाच्या? पूरक कोनाच्या. 180 - x च्या तो 4 पट, 1/4 पट आहे. 4 इकडे भागिले, इकडे गुणिले होतील. पहा मग 4 ने जर इथे गुणलं तर 9 चोक 36, 360 वजा 4 × x 4x बरोबर. इथे राहिले 180 - x. आता आपल्याला पुढे काय करायचंय? पहा वजा 4x ला राईटला ट्रान्सफर करा, ते अधिक 4x होतील. बरोबर आहे. म्हणजे आता उजवीकडे हा -x तर आहेच, हे ऋण 4x आले, अधिक 4x झाले. आता डावीकडे 360 आहेत. त्यातून हे 180 लेफ्टला घेतल्यावर ते मायनस होते. 360 मधून 180 गेले, आले 180. आणि 4x मधून 1x गेला, आला 3x. 3x ला गुणिले इकडे भागिले होते, आणि म्हणून x बरोबर 180/3 येईल. आणि म्हणून x बरोबर 3 × 18 60 अंश. 60 अंश आपलं उत्तर येईल. म्हणजे मूळचा कोन आपल्याला मिळेल 60 अंशाचा. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल आपलं. चला पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण. घड्याळात 8:15 झालीत. पहा 8च्या पुढे थोडासा तास काटा सरकलेला असेल. तास काटा हा मिनिट काटा
3 वर असेल, 8 वाजून 15 मिनिटे 6 वाजलेत, तर किती अंशाचा कोन झालेला असेल? मी तुम्हाला सांगितलं की यांच्यामध्ये 30 अंशाचा कोन असतो. म्हणजे मग आता या ठिकाणी पहा 30 आणि 30 60 आणि 30 90 इथपर्यंत 90 झाले, पुन्हा 120 150 झाले, म्हणजे 150 फिक्स झाले. तोटी सोडू शकतो आपण. आता तास काटा 8च्या पुढे सरकला. कोणामुळे सरकला? या 15 मिनिटामुळे. म्हणजे मिनिट काटा इथून तर इथपर्यंत आलाय 15 मिनिटामुळे. बरोबर आहे. आता मागच्याच एक्झाम्पल मध्ये मी सांगितलं तास काटा 1 मिनिटात अर्धा डिग्री पुढे सरकतो. मग या 15 मिनिटात तो किती? 15चे निम्मे 7.5 डिग्री तो पुढे सरकला असेल. म्हणजे हा 8च्या पुढे पुन्हा इथला जो कोन आहे हा 7.5 डिग्रीचा आहे. म्हणजे याच्यामध्ये 7.5 मिळवायची. म्हणजे आपलं उत्तर येईल 157.5 डिग्री. हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपण तोटी काढू शकतो. पहा कोन एबीडी व कोन डीबीसी ही जोडी खालीलपैकी कोणत्या प्रकारे येते? एबीडी आणि डीबीसी, एबीडी आणि डीबीसी. आता हे दोन्ही कोण आहे? पहा इथे आपल्याला खून दिलेले काटकोनाचे. पहा याच्या आधारे आपण आन्सर विचारात घेऊ शकतो की दोन कोणाच्या मापांची बेरीज 90 अंश आहे. कारण हा मूळचा जो कोन आहे एबीसी हा 90 अंशाचा आहे. आता या तयार झालेल्या दोन लहान कोणांची बेरीज 90 असणार आहे. म्हणजेच ते परस्परांचे कोटी कोन आहेत. हे लक्षात घ्या. कारण का तर बेरीज 90 अंश आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल आपलं. खालील आकृतीत मापकोन एएमसी 35 अंश आहे. हा एएमसी 35 आहे. तर त्याच कोणाच्या संलग्न कोणाच्या, आता याचा संलग्न कोन हा आहे, या संलग्न कोणाचा पूरक कोन किती मापाचा असेल? आता या कोणाचा पूरक कोन हे पहा, मी तुम्हाला पूरक कोन असेल, रेषीय जोडी असेल, याची जी व्याख्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितली. मागचे काही व्हिडिओ पहा. आता हा जो कोन आहे, हा कोन आणि हा कोन हे रेषीय जोडीतील कोन आहेत. हे दोघे जण कोणता? एएमडी आणि डीएमबी रेषीय जोडीतील कोन आहे. म्हणजे दोघांची बेरीज 180. मग हा दिलेल्या कोणाचा संलग्न कोन हा याचा पूरक काढायचा आहे आपल्याला. म्हणजे या कोणाचं माप काढायचं. म्हणजे हा जर कोन 35 असेल तर हा सुद्धा 35 अंशाचा कोन असेल. कारण का? हे दोघे परस्परांचे विरुद्ध कोन आहेत. म्हणून दिलेल्या कोणाचा संलग्न कोन हा, याचा पूरक कोन हा, आपल्याला याचं माप काढायचं. म्हणजे हा कोन आलेला हा दिलेल्या कोणाचा विरुद्ध कोन आहे. विरुद्ध कोणाचे मापे समान असतात आणि म्हणून या ठिकाणी डीएमबीचं माप असेल 35 अंश. जिथं उत्तर येईल 35 अंश. हे लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल आपलं. पुढचं एक्झाम्पल. मापकोन PQR 150 अंशाचा आहे. तर खालीलपैकी कोणतेही विधान सत्य नाही? पाप 150 अंशाचा कोन काढू आपण. मापकोन PQR कोणते विधान सत्य नाही असं म्हटले. त्याचा काटकोन काढता येईल. याचा काटकोन काढण्याचा विषयच नाही, कारण हा ऑलरेडी 90 पेक्षा जास्त आहे. म्हणजे पहिलंच आपल्याला उत्तर मिळतंय की विधान सत्य नाही. खालचे विधान सत्य आहे तर त्याचा रेषीय जोडीतील कोन काढता येईल. RQ वाढवा, रेषीय जोडीतला कोन मिळून जाईल. त्याचा विरुद्ध कोन काढता येईल. RQ वाढवा, PQ वाढवा, विरुद्ध कोन आपल्याला मिळून जाईल. पूरक कोन पण काढता येईल. रेषीय जोडीतला कोन म्हणजेच तो त्याच्याशी पूरक कोन असेल. वेगळा पण 30 अंशाचा कोन काढू शकतात. तो पूरक कोन असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. एका कोणाचा कोटी कोन व पूरक कोन यांची बेरीज 170 आहे. तर त्या कोणाचे माप किती? मूळ कोन आपण x अंश मानू. काम सोपं आहे. कोटी कोन लगेच विचारात घ्या. 90 वाजा x कोटी कोन. पूरक कोन आला 180 वाजा x. 90 मधून x वजा केला, 180 मधून x वजा केला. बेरीज आहे 170 अंशाची. 90 आणि 180 आले 270 वाजा x वाजा x वाजा 2x वाजा 2x राईटला ट्रान्सफर केले अधिक 2x. 170 इकडे घ्या, वाजा होतील. इथे आली 100. 100 बरोबर 2x आणि म्हणून x बरोबर 2 इकडे भागिले केले तर आपल्याला 50 अंश उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल आपलं. 90 अंश वाजा x अंश कोणाच्या मापाचा पूरक कोन किती मापाचा असेल? पहा एक्झाम्पल नंबर 9. 90 अंश वाजा x अंश हा मूळ कोन आहे आपला. 90 वाजा x अंश. आता याच्या पूरक कोणाचं माप किती असेल? जर कोन दिलेला असेल तर पूरक कोन काढताना 180 मधून दिलेला कोन वजा करायचा. फक्त आपल्याला पूरक कोणाचं माप काढायचंय. जे 180 मधून काय करायचं? दिलेला कोन वजा करा. 90 वाजा x. पहा 180 वाजा 90 हे वाजाची कंसाला आपण अप्लाय होणार आहे. म्हणजे वाजा 90 आले,
वजा वजा अधिक एक्स येईल. पहा 180तून 90 गेले, 90 आले, अधिक एक्स म्हणजे आपलं उत्तर असेल 90 अधिक एक्स अंश. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल आपलं, हे लक्षात घ्या. हा त्याचा पूरक कोण असेल. पहा कोण एबीसी एकरूप कोण पी क्यू आर. एबीसी हा पी क्यू आर शी एकरूप आहे आणि पी क्यू आर डीएफ शी एकरूप आहे. ठीक आहे, खालचा विचार करण्याच्या ऐवजी इथे आधी समजून घेऊ आपण. पहिला कोण दुसऱ्याशी एकरूप आहे, दुसरा तिसऱ्याशी एकरूप आहे. अशा वेळेला पहिला तिसऱ्याशी एकरूप असतो. म्हणजे एबीसी आणि डीएफ एकरूप असतात परस्परांशी. कोण एबीसी एकरूप कोण डीईएफ, हे लक्षात घ्या. पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, अशा वेळेला पहिला तिसऱ्याशी एकरूप असतो. आता आपल्याला प्रश्न काय विचारला ते पाहूया. पी क्यू आर 115 दिलाय. माप कोण एबीसी हा डीएफ शी एकरूप नाही. एबीसी डीएफ शी एकरूप नाही हे विधान आपण एकरूप आहे हे सिद्ध केलंय. मग इथं म्हटलंय एकरूप नाही म्हणजेच काय, हे विधान कसं आहे, असत्य आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल आपलं. तर अशा प्रकारे आपण एक लहान व्हिडिओ बनवला. मला खात्री यातले एक्झाम्पल्स नक्कीच कन्फ्युजन करणारे काय तुम्हाला नक्की उपयोग नक्कीच तुम्हाला फायद्याचे ठरतील. तर अशा प्रकारे आपले व्हिडिओ नक्की पाहत चला. वेळ मिळेल तसे मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला थांबू या ठिकाणी. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका न्यू अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.